फाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध उचल तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. बेलापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून केलेला आहे. डॉक्टर मंगेश आमले यांच्या मातोश्री यांच्या हस्ते मिळालेल्या किटली चिन्हाचे पूजन करत प्रचाराचा शुभारंभ झाला. डॉक्टर मंगेश आमले हे शरद पवार गटातून इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. आता मंगेश आमले यांना किटली हे चिन्ह मिळाले असल्याने त्यांनी त्यांच्या कार्यालयात बाहेर सर्व कार्यकर्त्यांनी सोबत जल्लोष केला आणि प्रचाराचा नारळ सुद्धा फोडलेला आहे. यंदा किडनी चिन्ह मिळाल्यामुळे मला यशाची पूर्ण अपेक्षा असल्याचे डॉक्टर मंगेश आमले यांनी म्हटलंय. दरम्यान शरद पवार गटाकडून संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी मला अपक्ष लढण्याचा निर्णय घ्यायला सांगितलं, त्यामुळे मी हा निर्णय घेतला असल्याचं देखील डॉक्टर मंगेश आमले यांनी म्हटलंय. त्यासोबत आधीपासून मी प्रचाराची तयारी केलेली आहे आणि आता निवडणुकीसाठी सुद्धा प्रचाराची रणनीती असल्याचा डॉक्टर मंगेश आमले यांनी स्पष्ट केलंय. हा प्रचाराचा तर नारळ आहेच, परंतु हा विजयाचा नारळ आहे. किटली चिन्ह जरी आम्हाला काल 4 तारखेला भेटलं असलं तरी गेले 20 वर्ष मी नवी मुंबईच्या समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय आहे. त्याच्यामुळे आज आपण जर पाहिलं तर मंगेश आमले हे नाव घराघरात पोहोचलेलं आहे. गेले 5 महिने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत होतो. त्याच्यामुळे डॉक्टर मंगेश आमले नाव हे घराघरात पोहोचलेलं आहे. त्याचसोबत समाजकारणात असल्यामुळे अनेक संस्था, सोसायट्या आणि समाज घटकांशी माझे संबंध आहेत. तिसरा जो मुद्दा आहे, मी सामाजिक ऐक्य चळवळीत काम करतोय, सहकार चळवळीत काम करतोय. त्याच्यामुळे सामाजिक ऐक्य चळवळीत असल्यामुळे विविध जाती, धर्म, भाषा, प्रांतून आलेल्या लोकांशी माझा खूप जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे कुठलीही चिन्ह निव्वळ आणि निव्वळ औपचारिकता होती. मी माझा विषय हा निश्चितच केलेला आहे. 9 हा क्रमांक जो आहे तो मॅजिक फिगर मानला जातो. मी पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या, तर जुन्नर तालुक्यामध्ये किटली चिन्ह घेऊन जितके उमेदवार आजपर्यंत निवडणुकीमध्ये उतरलेत ते सर्व यशस्वी झालेत. मला वाटतं परमेश्वर कृपेने 9 अंक आणि किटली चिन्ह ह्या दोन्ही गोष्टी अशा जुळून आल्यात, ज्याच्यामुळे मला यशाची प्रचंड अशी खात्री निर्माण झालेली आहे. मी अगदी प्रामाणिकपणे सांगेल, वरिष्ठ पातळीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न होत होता, परंतु गेले 5 महिने विधानसभेची मी निवडणुकीची तयारी ही वरिष्ठांच्याच सांगण्यावरून करत होतो. त्याच्यामुळे फक्त औपचारिकता बाकी होती, मला एबी फॉर्म मिळणं आणि मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणं. अगदी निवडणुकीच्या रिंगणा अगोदर एक 8-10 दिवस निर्णय आला की तो कोणाला तरी दिला जातोय, कोणाला तरी आयात केलं जातंय. त्याच्यामुळे मी निवडणुकीचा प्रचार करूनच बसलो होतो असं मी म्हणेन. बघा, आता आमच्या पक्षाने संदीप नाईकांना पक्षामध्ये आणलं आणि त्यांना एबी फॉर्म दिला. त्याच्यामुळे माझी प्रचार जवळपास पूर्णच झाला होता. निवडणुकीच्या अनुषंगिक जो प्रचार होता तो बाकी होता. त्याच्यामुळे तयारी पूर्ण होती, कार्यकर्त्यांची जमवाजमव होती आणि त्याच्यामुळे आम्हाला लढणं अपरिहार्य होतं. मी मागच्या शनिवारी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला, सहकाऱ्यांचा संवाद मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा आणि सहकाऱ्यांचा कौल घेतला. त्यांना विचारलं की आपण काय करायचं, तर तुम्ही आपले सगळे पत्रकार मित्र माझ्या सोबत त्या कार्यक्रमात होते. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी एकमुखाने मागणी केली
की मंगेश आमले तुम्ही लढायचंय आणि तुम्ही इथे जिंकायचंय, म्हणून आम्ही लढायचा आणि जिंकण्याचा निर्णय घेतला. माझी तयारी जी आहे ती जवळपास पूर्णच झाली होती आणि आता यापुढची तयारी जी आहे त्याची एक रणनीती आम्ही आखलेली आहे. मला वाटतं ती तयारीची रणनीती मी मीडिया समोर जाहीर केली तर मग त्याच्यात मजा काय. माझ्याकडे माझ्या मित्र परिवार आणि सहकाऱ्यांचा मोठा सपोर्ट या निमित्ताने माझ्याकडे आहे. त्याचबरोबर हा सपोर्ट जो आहे तो मला या निवडणुकीमध्ये कामी येणार आहे आणि तीच मंडळी ही किटली घराघरात पोहोचवणार आहे. मी उच्च शिक्षित आहे. या शहरामध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. सामाजिक ऐक्य चळवळीमध्ये काम करतोय, सहकार चळवळीमध्ये काम करतोय. IIT बॉम्बे सारख्या नामांकित संस्थेमध्ये शिकलेलो आहे, अमेरिकेत शिकलेलो आहे. अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट्स माझ्याकडे आहेत. माझ्याकडे गुणवत्ता आहे, शैक्षणिक गुणवत्ता आहे. समाजकारणात असल्यामुळे सामाजिक गुणवत्ता माझ्याकडे आहे. या शहराचा मी घटक असल्यामुळे विविध प्रश्नांची जाण मला इथे आहे. त्याच सोबत मी राजकीय पटलावर देखील अनेक वर्ष कार्यरत असल्यामुळे मला इथल्या अडचणी आणि समस्यांची जाण आहे. मला नवी मुंबईकर नागरिकांना एवढीच विनंती करायची आहे की स्वच्छ प्रतिमेचा उच्च शिक्षित चेहरा जो तुम्ही शोधत होता तो म्हणजे डॉक्टर मंगेश आमले आहे. आपल्या सर्वांना या निमित्ताने मला विनंती करायची आहे की येत्या 20 तारखेला 20 नोव्हेंबरला आपल्याला 9 क्रमांकाचं बटन आणि किटली चिन्हासमोरचं बटन दाबून मला बहुसंख्येने विजयी करायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजीसह पंकज बेनवंशी, आवाज टुडे, नवी मुंबई.